नमस्कार. चला आज एका खास गोष्टीबद्दल बोलूया. ही गोष्ट आहे माती पोसक जातक या नावाने ओळखली जाणारी एक प्राचीन बौद्ध कथा. पण ऐकून असं वाटेल की ही फक्त एका हत्तीची गोष्ट आहे. पण नाही, ही गोष्ट आहे निष्ठेबद्दल, करुणेबद्दल आणि सद्गुणांमध्ये किती ताकद असते याबद्दल. आणि ही गोष्ट सुरू होते एका खूपच इंटरेस्टिंग प्रश्नानी. तो म्हणजे एखादा प्राणी आपल्याला म्हणजे माणसांना सद्गुणांबद्दल काही शिकू शकतो का? हाच प्रश्न या संपूर्ण कथेमध्ये आपल्याला वाट दाखवेल. तर या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला जावं लागेल जातक कथांमध्ये. आता जातक कथा म्हणजे काय? तर या भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत. खूप प्राचीन कथा, ज्या पिढ्यानपिढ्या लोकांना जगण्याचे, वागण्याचे महत्त्वाचे धडे देण्यासाठी सांगितल्या जात आहेत. तर आपल्या कथेचा जो हिरो आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा, तो आहे बोधिसत्व. आणि त्यांचा जन्म झालाय एका भव्य पांढऱ्या हत्तीच्या रूपात. इथेच आपल्याला गोष्टीचा खरा गाभा कळतो. बघा, एकीकडे 80,000 हत्तींचा एक मोठा कळप होता, जो स्वार्थीपणे जंगलातली सगळी गोड फळं स्वतःच खाऊन टाकत होता. तर दुसरीकडे होते बोधिसत्व. त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला होता. त्यांनी ठरवलं होतं की मी हा कळप सोडून जाईन आणि माझ्या अंधा आईची काळजी घेईन. हा एक साधा निर्णय नव्हता, तर त्यांच्या महान चारित्र्याची ही एक ओळख होती. पण तुम्हाला माहितीये, चांगल्या गोष्टींमध्ये काहीतरी अडथळा येतोच. तसंच इथेही झालं. या शांत साध्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार होतं. एक अशी वेळ येणार होती जिथे केलेल्या उपकाराची परतफेड विश्वासघाताने होणार होती. झालं असं की जंगलात एक माणूस, एक वनवासी हरवला होता. 7 दिवस झाले होते तो मदतीसाठी ओरडत होता. त्याचा तो आवाज बोधिसत्वाने ऐकला. त्यांनी अजिबात वेळ न घालवता त्याला शोधून काढलं आणि आपल्या पाठीवर बसवून त्याला सुरक्षित ठिकाणी पोचवलं. ही होती त्यांची निस्वार्थ करुणा. पण त्या माणसाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. उपकाराची भावना तर सोडाच, त्याच्या मनात होता निव्वळ लोभ. परत जाताना त्याने काय केलं तर गुपचूप झाडांवर, डोंगरांवर खुणा करून ठेवल्या. आणि शहरात पोचल्यावर त्याला कळलं की राजाचा हत्ती मेलाय आणि राजा एका नवीन चांगल्या हत्तीच्या शोधात आहे. झालं, पैशांच्या लालसेपोटी त्याने आपल्या जीवनदात्याचाच सौदा केला. तो थेट राजाकडे गेला आणि त्याने त्या पांढऱ्या हत्तीबद्दल सांगितलं. इतकंच नाही तर तो राजाच्या लोकांना घेऊन त्याच हत्तीला पकडण्यासाठी परत जंगलात आला, ज्याने त्याचा जीव वाचवला होता. आणि इथेच बोधिसत्वांच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात होते. त्यांना पकडलं जातं आणि त्यांचा संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष फक्त बाहेरच्या साखळ्यांशी नव्हता, तर आतल्या भावनांशी सुद्धा होता. त्यांना पकडलं जात होतं, पण त्यांच्या मनात काय चाललं होतं ऐका. त्यांनी स्वतःशीच निश्चय केला, जर मी आज रागावलो तर माझ्या सद्गुणांना डाग लागेल, म्हणून आज मी अजिबात रागावणार नाही, मग भलेही मला कोणी सूर्यांनी का बोसकेना. विचार करा, ही ताकद कुठून आली असेल. आता बघा, त्याला बनारस शहरात आणलं जातं. सगळीकडे रोषणाई, शाही थाट, पण एवढं सगळं वैभव बघूनही तो हत्ती झुकत नाही. तो अन्न पाण्याचा एक कणही स्वीकारत नाही. हा होता त्याचा शांत पण खूप शक्तिशाली विरोध. राजा येतो आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, अरे हत्ती, असा उपाशी राहू नकोस, थोडं खाऊन घे, तुला पुढे जाऊन माझ्यासाठी खूप कामं करायची आहेत. पण हत्तीचं उत्तर ऐकून खरंच अंगावर काटा येतो. तो म्हणतो, नाही, तिकडे दूर कॅन्डोराना पर्वतावर माझी बिचारी अंध आई आहे. ती माझ्याशिवाय भुकेने व्याकुळ होऊन एखाद्या झाडाच्या मुळावर पाय आपटत असेल. आता राजा पुरता गोंधळून जातो. त्याला वाटतं, हे काय भलतंच आहे, यामागे काहीतरी वेगळंच कारण दिसतंय. तो पुन्हा विचारतो, कोण आहे ती कॅन्डोराना पर्वतावर? कोण आहे ती अंध, दुःखी स्त्री जी आपल्या मुलाशिवाय झाडाच्या मुळावर पाय आपटत असेल? आणि मग हत्ती आपल्या मनातलं सगळं दुःख, सगळी काळजी त्या राजासमोर मांडतो. तो म्हणतो, ती माझी आई आहे, कॅन्डोराना पर्वतावर, अंध आणि दुःखी. मी इथे नसल्यामुळे ती भुकेने व्याकुळ होऊन झाडाच्या मुळावर पाय आपटत असेल. आणि ते शब्द थेट राजाच्या काळजाला भिडतात. त्याला त्या क्षणी संपत्ती आणि सत्तेच्या पलीकडच्या एका वेगळ्याच निष्ठेचं दर्शन घडतं. आणि त्याच क्षणी गोष्टीला एक कलाटणी मिळते, कारण राजाच्या मनात करुणा जागी होते. आणि मग राजा जो निर्णय देतो तो इतिहासात नोंदवला जातो. तो आज्ञा देतो, हा महान हत्ती जो आपल्या आईची सेवा करतो त्याला ताबडतोब मुक्त करा. त्याला त्याच्या आईकडे, त्याच्या कुटुंबाकडे परत जाऊ द्या.
बघा, इथे तलवारीची किंवा साखळ्यांची ताकद नाही जिंकली, तर जिंकलं ते हत्तीचं नैतिक सामर्थ्य. आणि यानंतर जे घडतं ते खरंच खूप सुंदर आहे. हत्ती आनंदाने आपल्या आईकडे परत जातो, तिची खूप सेवा करतो. राजासुद्धा तिथेच जवळ एक शहर वसवतो, जेणेकरून त्या दोघांची सेवा करता येईल. आणि इतकंच नाही, तर बोधिसत्वांच्या या महान गुणांचा सन्मान करण्यासाठी हत्ती महोत्सव नावाची एक परंपरा सुरू केली जाते, जी कायमस्वरूपी टिकते. तर ही होती गोष्ट. खूप छान, बोधप्रद. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. जातक कथांमध्ये ना वरवरच्या अर्थाच्या खाली खूप खोल अर्थ दडलेला असतो. चला, तो अर्थ काय आहे ते बघूया. या कथेमध्ये एक महत्वाचा शब्द आहे बोधिसत्व. याचा अर्थ काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर बोधिसत्व म्हणजे अशी कुठलीही व्यक्ती जिने बुद्धत्व मिळवण्याचा म्हणजे ज्ञानी होण्याचा संकल्प केला आहे आणि ती त्या मार्गावर चालत आहे. आणि आता येतो या कथेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट. खरा अर्थ. या कथेतील प्रत्येक पात्र हे एका खऱ्या व्यक्तीचं प्रतीक आहे. तो जो महान हत्ती आहे, तो कोण होता माहितीये? स्वतः भगवान बुद्ध. तो दयाळू राजा ज्याचं मन बदललं, तो होता त्यांचा सर्वात जवळचा शिष्य आनंद. आणि ती अंध, काळजी करणारी आई म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून बुद्धांची आई महामाया. म्हणजे ही गोष्ट म्हणजे बुद्धांच्या स्वतःच्या आयुष्याचं आणि त्यांच्या शिकवणीचं एक सुंदर रूपक आहे. आणि शेवटी ही गोष्ट आपल्याला एका विचारावर सोडून जाते. या प्राचीन कथेतील निष्ठा, करुणा, आईवडिलांची सेवा हे जे सद्गुण आहेत ते आजच्या काळात आपल्या जगात किती महत्वाचे आहेत. कदाचित एका प्राण्याकडून मिळालेली ही शिकवण आजही तितकीच किंबहुना त्याहून जास्त गरजेची आहे.